जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचार ह्यांनी आपल्याला गुत्त दिलंय बहुतेक कीर्तन कमवत असताना कसं धन कमवलं पाहिजे तर चांगल्या मार्गाने धन कमवलं पाहिजे. एकदा साऊंड सिस्टम साठी टाळी वाजव पाहू. म्हणजे आपलं असलं म्हणजे त्यांचं कौतुक करायचं नाही असं कोणी सांगितलंय. हा अतिशय गोड बरं का दादा, मनापासून धन्यवाद. धन कमवत असताना कसं धन कमवावं तर चांगल्या मार्गाने धन कमवावं. थोडस लक्ष देऊ नये का आता. धन कमवत असताना आपल्या खिशामध्ये जो पैसा असतो, तुमच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसा आहे ना. हा तर म्हणा का मी मागायला लागले काय आहे ना. प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसा असतो, पण आपल्या खिशातला जो पैसा आहे त्या पैशाला अत्तराचा वास नसला तरी चालेल बरं. थोडस लक्ष देऊन बघा, ऐका आणि पटलं तर मला सांगा. तुमच्या खिशातल्या पैशाला अत्तराचा वास नसला तरी चालेल, पण तुमच्या खिशातल्या पैशाला तुमच्या घामाचाच वास असला पाहिजे. असं पाहिजे आपल्या जवळच्या पैशाला आपल्याच घामाचा वास असला पाहिजे. ती कष्टाची संपत्ती आहे. आणि धन कमवत असताना असंच धन कमवलं पाहिजे. आपल्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा. लक्ष द्या थोडस. आपल्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा, पण त्या पैशामध्ये कुणाच्या 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. ही खरी संपत्ती आहे. नाहीतर एखाद्या वेळेला तुमच्या संपत्तीचा जर मार्ग चुकत असेल ना, संपत्ती जर अनितीची असेल, ज्याला काय म्हणतो आपण, कोणाच्या मुंढ्या मोडून आणलेली असेल, असं बोलतात का तुमच्याकडे आपली गावाकडची भाषा. कुणाच्या मुंडके मोडून जर आणलेली संपत्ती असेल, तुमच्या संपत्तीचा जर मार्ग चुकला असेल ना, तर पुढे जाऊन तुमच्या संततीचा मार्ग चुकत असतो. ती संपत्ती तुम्हाला कधी सुख मिळवून देऊ शकत नाही. म्हणून धन कमवत असताना चांगलं धन कमवलं पाहिजे, चांगल्या मार्गाने धन कमवलं पाहिजे. आणि चांगल्या मार्गाने कमवलेलं धन